तेथून उडीला बाळ पाहिले. 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणसाने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको फुलबाई बैल बाजारात गेले. अचानक फुलबाई ओरडली, अहो पहा, आपला बैल. चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझा चोर आहे. दोघेही भांडू लागली. फुलबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. फुलबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि फुलबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले.